पत्र अभिवादन करून आज श्री संत श्रेष्ठ संत शिरोमणी गोरोबा काका यांचा पुण्यतिथी समारंभ हनुमान देवस्थान लालगाव कुंभारवाडी दापोली या पवित्र ठिकाणी होतोय आणि या भगवंताच्या या पवित्र ठिकाणी या संत श्रेष्ठ गोरोबा काकांचा त्यांच्या नामाचा जागर व्हावा, या भगवंताचं नामस्मरण व्हावं या पवित्र हेतूने या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ, प्रगती मंडळ, मुंबई मंडळ, विकास युवक मंडळ लालगाव कुंभारवाडी यांच्या वतीने या ठिकाणी डबलबाजी भजनाचं रंगीत सामना आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला 2 मुलांची निवड केलेली आहे. तर मी स्वतः सुशील गजानन गोभळकर, गाव माझे शिरगाव, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग आणि सुखवस्तीसाठी भांडूप मुंबई. मला पटवासन करतोय आमच्या सिंधुदुर्गामध्ये अगदी लहान असल्यापासून माझ्या भजनामध्ये वाजवतोय तो आजपर्यंत तो ओंकार घडले. त्याचबरोबर संवाद करतोय केतन केतवकर. त्याचप्रमाणे आज मला जे प्रतिस्पर्धी म्हणून भेटले ते म्हणजे सन्मान्य आमचे परममित्र गौरव पाटील आणि त्यांना भगवान साथ करतोय सौरभ. त्याचप्रमाणे सर्वात आमचे परममित्र आणि अतिशय उत्कृष्ट तंत्रामध्ये आमचे मोठे संपले आणि सर्व त्यांचे थोडस मंडळी आम्हाला लोकवाणी या ठिकाणी आमंत्रित करून या भगवंताची सेवा करण्याची सुवर्ण संधी आम्हाला मिळेल. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व समस्त विकास मंडळ, विकास युवक मंडळ आणि प्रगती महिला मंडळ, ग्रामस्थ मंडळ आणि मुंबईकर मंडळ या सर्वांचे या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हा दोन्ही बुवांना स्पॉन्सर केलं ते माझे परम स्नेही आणि ज्यांनी मला हे गालगाव दाखवलं, ज्यांनी मला दापोली दाखवली आणि या दापोलीमध्ये पहिल्यांदा घेऊन आले आणि त्यानंतर या दापोलीमध्ये माझी ओळख निर्माण झाली ते आपले परमस्नेही परममित्र मार्गदर्शक सर्वांनी प्रेमसेन पुरव. त्याचबरोबर आमचे उपस्थित आमच्या या व्यासपीठावर आमचे सन्मान्य भैरवसिंह बुवा, त्याचबरोबर या ठिकाणी कार्यक्रमासाठी सन्मान्य श्रीधर बुवा, त्याचप्रमाणे आमचे गोळ बुवा, रमेश कडू बुवा यांचे या ठिकाणी सर्वांच्या घरी या ठिकाणी नतमस्तक होते. या गावचे अध्यक्ष सन्मान्य अशोकजी जालगावकर, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष रमेशजी कडू, त्याचप्रमाणे वाडी अध्यक्ष सन्मान्य संतोषजी वळीकर आणि उपाध्यक्ष सन्मान्य अशोकजी मांडवकर आणि सर्व उपस्थित ग्रामस्थ सर्वांच्या ठिकाणी या सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतोय. त्यानंतर भजनाची माझे आराध्य दैवत कोकणकरा भूषण चंद्रकांत बुवा करम, भजन सम्राट परशुराम बुवा पाटील, भजन सम्राट विलास बुवा पाटील माझ्या दैवतांच्या चरणी नतमस्तक होतोय. माझी कुलदेवता, माझी ग्रामदेवता, माझे माता पिता यांना विनम्र अभिवादन करू. तो ब्राह्मणपती मानक परस्त्री माते समान मानणाऱ्या माझ्या शिवाजी छत्रपतींना, स्वराज्यासाठी बलिदान करणाऱ्या माझ्या शिवाजी छत्रपतींना, माझ्या पिता ब्राह्मणाचा मुलगा त्यांचा मान मानणाऱ्या प्रतिपदिकांच्या आशीर्वाद घेऊन, माझा भगिनींचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आपण सामनेवारीच्या दुसऱ्या वारीला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय सर्वांच्या या ठिकाणी पुन्हा एकदा आभार, धन्यवाद. या ठिकाणी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांच्यासाठी पण आणि ज्यांचे हात अजून उठले नाही त्यांच्यासाठी पण
म्हणजे अतिशय सुंदर वातावरण या ठिकाणी, या भजनाला जसं पाहिजे तसं पोषक वातावरण या ठिकाणी आहे. आणि या प्रांगणामध्ये या ठिकाणी आपण सर्व उपस्थित आहात आणि खरी या कार्यक्रमाची शोभा तुमच्यामुळे आली आहे. त्या जोरदार गाणं माझ्या रसिका प्रेक्षकांसाठी होते. आज तुमच्यामुळे आम्ही आहोत ना, नाही का? म्हणून आज तुमच्यामुळे या कार्यक्रमाला ही सगळी शोभा आहे. माता भगिनी, पुरुष वर्ग म्हणजे सगळे जर म्हणजे पाहिजे तसे भजन रसिकांनी सुरुवाती कसं वाटतं होतं की येतच की नाही, म्हणतात बुवा काय करू, चालू करू की नको, येते की नाही, येणार तर चालू नाही. कारण जोपर्यंत पेटीचे सूर कानाला पडत नाही तोपर्यंत हालचाल करत नाही माणसं. त्यांना काय माहिती आहे, सगळ्यांना सवय पडलेली आहे. एक तर IPL चालू आहे त्याच्यात नाही, त्यामुळे लोकांची टीव्ही आधी सुटणार नाही. त्याच्यामुळे जसे सूर कानाला पडले तसे बुवा चालू झाली आहे लोक यायला, नाही का? आणि तसं म्हणजे पाहिजे तसं भजन नसते. कारण बुवा जास्त गर्दी असण्यापेक्षा गर्दी असणं खूप महत्वाचं आहे, नाही का? गर्दीपेक्षा गर्दी असणं खूप महत्वाचं आहे. कारण जालगाव म्हटलं, दापोली म्हटलं, ही सगळी भजन रसिक, या भजनावर नितांत प्रेम करणारे भजन रसिक आम्हाला मिळतो. बरोबर, या ठिकाणी येऊन कार्यक्रम करायला म्हणजे एवढा आनंद आहे, एवढी मजा येते. हा प्रवास असा कसा असतो माहिती आमच्या सिंधुदुर्गात गेलो की ट्रेनने जाता येतं, पण हा मधला प्रवास पडतो, म्हणजे गाडीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे गाडीमध्ये एवढा थकवा असतो. पण तुमच्यासारखे भजन रसिक जेव्हा समोर असतात ना, जेव्हा टाळ्यांचा प्रतिसाद, आम्हाला टाळ्यांचा आशीर्वाद देतात ना, तेव्हा तो थकवा, तो क्षीण आमचा कुठल्या कुठे निघून जातो आणि भजन करण्याची नवीन उर्मी आमच्या जागृत होते. म्हणून हे भजन रसिकाचे असावे लागतात बुवा. अजूनपर्यंत कोणी उडव पेटव शाला बुवा इकडे नाही. इकडे बुवा जेवढं भजनाला प्राधान्य आहे ना बुवा, जास्तीत जास्त भजनाला प्राधान्य असेल इथं, नाही का? आणि मनोरंजन हे पाहिजे, मनोरंजनाची गरजच आहे बुवा. पण मनोरंजन किती पाहिजे हे फक्त प्रत्येक बुवाने ठरवावं. हे मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही ह्या करा, तुम्ही काम करा, कारण तुमची सुपारी त्यांनी दिलेली आहे, त्यामुळे ते सांगतो, मी सांगणार नाही, नाही काय? पण भजन एवढंच असावं जेवढं आज आम्हाला जेवण वाढलं, त्या जेवणामध्ये जेवढं लोणचं होतं तेवढं मनोरंजन या भजनामध्ये असावं. कारण काय झालं मंडळी, बुवानी सुद्धा सांगितलं की आता भजनाची सध्या विल्हेवाट लावली अशी ह्या पद्धतीचं. कारण चुकीचं नाही बुवांचं, बरोबर बोलले बुवा. कारण भजनाची पद्धतच बिघडलेली आहे थोडक्यात, आणि लोकांना आता तेच पाहिजे असतं, मनोरंजन जास्त पाहिजे असतं. म्हणून मी नेहमी सुरुवातीला सांगतो की कसं आहे, पहिला एक माझा मुद्दा असतो की तुमच्या देवाला नक्की काय लागतं हे प्रत्येकाने ठरवावं. आज आमच्या गौरवकाकांना काय लागणार, त्या हनुमंताला काय लागतं हे प्रत्येक, कारण तुम्ही आयोजक आहात, तुम्हाला आम्ही जसा कार्यक्रम पाहिजे तसा आमच्याकडनं करून घेणे तुमचं काम कमर बघता. आणि आम्ही सुद्धा तुमचे बांधील आहोत या कार्यक्रमासाठी. म्हणून तुम्हाला जसं पाहिजे तसं धिंगाणा होईल तर धिंगाणा आम्ही नाही करणार. म्हणून पहिले विचार, देवाला तुमच्या लागतं काय म्हणून विचारायचं. कारण बघा ना, इतर धर्मीय सुद्धा देव त्यांची पूजा अर्चे प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे करतात आणि आपापल्या धर्माप्रमाणे ते लोक आपापला धर्म सांभाळतायत. धर्माला कुठे गालबोटं लावतात ते सुद्धा कार्यक्रम करतात. त्यांच्या देवाला माहिती आहे काय लागतं, धिंगाणा लागत नाही. पण आमच्याकडे सध्या धिंगाण्याशिवाय भजन भेट नाही, ही परिस्थिती आहे. बरोबर ना, ही परिस्थिती आहे. पण असो, पण भजन काय असतात आमच्या गौरव माझ्यापेक्षा वयात जरी लहान असतो, म्हणजे असं माका आज वाटत नाही थोडंसं, थोडेसे केस एका साईडचे पिकं दिले थोडे, हा तर दाबार लावून नाही त्यांना. पण महत्वाचा विषय की अतिशय सुंदर भजन आणि जेमतेम तेवढंच, जेवढं गरज आहे तेवढंच हे भजन. ही एक व्याख्या आमच्या गौरवाची. सुरुवातीला सांगितलं आमची पहिली बारी झाली, खोटं नाही सांगत आहे, पहिली बारी झाली ते शाल गेलो असं हे काय नाही मी ते, म्हणजे मी तोंड बघायचंच नाही असं आम्ही ठरवलं. खोटं नाही बोललो, अगदी बरोबर खोटं खरं बोललो. मग आम्ही असं ठरवलं की कार्यक्रमच नाही करायचं ह्याच्याबरोबर. पण पहिल्या बारी ह्या धिंगाणा केला नाही ना, म्हणून नाही करायचं वारी, काय करत नाही ना. पण आमचे निलेश मिस्त्री म्हणून आहेत आमच्या भांडूपचे, त्यांनी परत ही जोडी जोडून आणली आणि ती आणल्यापासून जे कार्यक्रम ज्या पद्धतीने आमच्या दोघांचं नाव एकत्रपणे घेतलं जातं ना, हे आमच्या दोघांचा सन्मान आहे. निलेश मिस्त्रीचे बुवा आभार मानले पाहिजे. एकदा त्या निलेश मिस्त्रीसाठी टाळ्या वाजवा, नाहीतर ते नसते तर आज आम्ही हा घेतलं नसतो. अतिशय सुंदर भजन, गोड भजन बुवाने सादर केलं, त्याचप्रमाणे मी सादर करण्याचा प्रयत्न करेन. बुवाने सांगितलं फक्त एक विषय बोलतात, मी सुरुवातीला बुवाने सांगितलं लिहून घेतलं, बरोबर मी लिहून घेतलं. पण काय लिहून घेतलं ते आहे बुवा, जो आज या मंडळाने आपल्याला विश्वास दाखवलाय, बरोबर ना, या मंडळाने आपला विश्वास दाखवला, आपल्याला इथं घेऊन आले. पण त्या मंडळावर तुझा विश्वास नाही ना, त्या मंडळावर तुझा विश्वास आहे का, बोलू शकत नाही ना. अरे त्यांनी सांगितलं खाली पैसे ठेवायचे, तुला 50 रुपयासाठी, पण तुला त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला असतो. सांगितलं पैसे खाली नाही ठेवायचे, पैसे माझ्या घालून द्यायचे. किती का लाख रुपये होते सगळे, म्हणजे याचा मंडळावर विश्वास नाही आपला. हा विषय म्हणजे पेटवणार तुम्ही
काय ते पेट्रोलचे आता बघा गॅसचे भाव वाढले, पेट्रोल आता उद्या 18 रुपयाने जास्त होणार आहे, डिझेलचे भाव 35 रुपयाने वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही तो विचार करा पेटवायला काय काय लागतं. फुकट पेटत नाही हे लक्षात ठेवा. असं काय नाही, असे भजन रसिक पाहिजे असं बाकी काय नाही. अतिशय सुंदर आयोजन सुंदर आहे आणि सगळ्यात गोवा सगळ्यात ह्या बॅनरवरचं मला खूप आवडलंय. एवढा मोठा भयंकर मोठा प्रशस्त बॅनर छापलेला आहे आणि सगळ्यात कारण सध्या आयोजक पण काय करतात माहिती आहे, सुरुवातीपासून पेटवायला करतात. बॅनरवर पण असं असणार ना, 2 वाघांची टक्कर, 2 वाघांची टक्कर. अरे कोण वाघ 2, आम्ही काय जनावर आहोत काय, वाघ म्हणजे पण जनावरच ना आता. मग 2 वाघांची टक्कर, 2 वाघ 2च होऊन गेले, कोण वाघ नाही 2च वाघ. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे छत्रपती बाळासाहेब ठाकरे, 2च वाघ. याच्याशिवाय 2 वाघ नाही, बाकी सगळे कोले, बाकी सगळे कोले, बाकी कोण वाघच नाही. म्हणून सांगते हे काहीतरी टाकायचं की दोघांची उडवायची तर विषय नाही. बाकी दोघांच्या आपणच काय सांगितलंय, पण मी सुरुवात करतो कारण रुपावरीच्या मध्ये थोडासा वेळ असतो तेवढ्या वेळामध्ये, कारण पहिलं भजनाला प्राधान्य देणार आम्ही माणसं. आज आमचे प्रवीण गुरुबा ही 5वी बारी बहुतेक माझी स्पॉन्सर केलेली, म्हणजे माझं काय माहिती 7-12 म्हणजे त्यांचं नाव माझ्या, म्हणजे त्यांनी एवढं प्रेम गोवा माझ्या मित्रांचं प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं असाल की याची देही याची डोळा, या ठिकाणी आमच्या गुरु साहेबांचा वाढदिवस झाला 50वा, तुम्ही सगळेजण उपस्थित असालच बरोबर ना. अगदी लाखोंची गर्दी होती आणि अशा या गर्दीमध्ये लोकांचं प्रेम होतं. आम्ही कोणाला बोलवलं नव्हतं, पण प्रेमापोटी सगळे लोक आलेली होती आणि एवढं असं म्हणजे आम्हाला कार्यक्रमासाठी बोललं पण आम्हाला जायला वाव नाही, एवढी परिस्थिती या दिवशी होती. एकदा आमच्या प्रवेश गुरुसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ दे, त्यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि अशी ती मानव सेवा ईश्वर सेवा त्यांच्या हातून घडू दे. त्या भगवंताच्या करतोय आणि भजनाला सुरुवात करतोय. म्हणजे बोलणं किती बोलावं तेवढं कमीच आहे, किती बोलावं तेवढं कमीच आहे, पण जेवढं बोलणं तेवढं भजन आधी महत्वाचं आहे, ते या ठिकाणी करून घेऊया. अतिशय सुंदर पहिल्यांदाच बघितलं वाटतं त्याला, मी पहिल्यांदाच बघलंय. कारण भुवाकडे वाजत असतो तरी पण दिसत नाही. आमचा अजित एवढा ना तिच्या पुढे कोण दिसतच नाही, त्याच्यामुळे त्याला मी विचारलं असेल. असं अतिशय सुंदर आहे, विचारत आहे बरोबर ना. एकदा जोरदार टाळ्या आमच्या वाजू द्या. आमच्याकडे पण एक आहे अति विचारत आहे, त्याला अंदाज नाही. खर्जा लावणं ही सोपी गोष्ट नाही, त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते मंडळी. करण्याचा प्रयत्न करतोय, लागला नाही लागला माहित नाही, पण इथून आमच्या म्हणजे सिंधुदुर्गात केलीच्या सुरुवात होता. हैसून भांडणं आमच्याकडे, तुझा लागला काय माझा लागला काय, सांगत त्याची बोलले मी लागत कोणाचाही नाही, पण त्याच्यावरनं भांडणं इथं सुरुवात आमच्या सिंधुदुर्गात सुरुवात होते. पण हा प्रयत्न असतो आणि त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते मंडळी.
रे भवानी फसानिसा जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही स्वामी शक्ती जगवादी स्वामी शक्ती जगवादी वेदनेचा तुटती गाठी स्वामी शक्ती जगवादी वेदनेचा तुटती गाठी सोबतीला नाही तुम्ही सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही तुम्ही सोबतीला माझे स्वामी कोणामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी कोणामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी गायनाची प्रभूला हॅलो हॅलो मने आवडी गायनाची प्रभूला करी सुस्वरे नित्य जो गायनाला करी सुस्वरे नित्य जो गायनाला तपाच्या वरे संकटा ते निवारी तपाच्या संकटा ते निवारी तपाच्या वरे संकटा ते निवारी तुझी सुटो मज कोण तारी श्री गणपती गणा